अरे बोला काय झाला आज? उशिरा आलास तू देवपूजा करून. एवढा उशीर कसा आला? उशिरा पूजा करायला बसलास काय? काय झालं काय? देवपूजा करताना काय प्रश्न पडलेत काय? काय शंका निर्माण झालेत काय? होय, बरोबर बोलास बाला. काय झालं काय? मला एक प्रश्न पडला. काय झालं? सद्गुरू आणि गुरु अच्छा, यातील फरक काय? सद्गुरू हा आणि तुला गुरु प्रश्न यातील पडला. फरक काय? हां समजलं मला. सद्गुरू आणि गुरु यातील फरक काय? सद्गुरू आणि गुरु. गुरु म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करणारा. मग तो सामान्यरित्या एखादा व्यक्ती असो किंवा एखादा प्राणी असो, मग ती किडी मुंगी असो. आपण म्हणतो ना, बघ कशी ती मधमाशी संचयन करते मधाचं, कशी ती मुंगी संचयन करते आपल्या खाद्याचं. नितांत ती कार्यरत असते. आपण उदाहरणं देतोय, म्हणजे हे मार्गदर्शक आहेत आपले, हे गुरु आहेत आपले. कुत्रा कसा बघ, तो श्वान आहे, तो कसा इमानदार आहे आपल्या मालकाशी. ही जी आपण उदाहरणं देतो ना, त्या त्या प्राण्यांची, त्या त्या वनस्पतींची, त्या त्या पक्ष्यांची, ते म्हणजे आपण गुरु मार्गदर्शन असते. त्यांच्याकडून आपण शिकत असतो, समजून घेत असतो. तो झाला गुरु. अच्छा. दुसरा म्हणजे आपला शिक्षक आपल्या आयुष्यातला, जो प्राथमिक शाळेपासून उच्च माध्यमिक शाळेपर्यंत आणि त्याच्यानंतर पदवीधर आपण होईपर्यंत जे काय शिक्षण आपण प्राप्त करतो आपल्या आयुष्यात, त्यावेळी जो मार्गदर्शन करणारा तो शिक्षक, तो एक गुरु झाला. आणि सर्वात जवळचा गुरु म्हणजे कोण आहे? तर आपले आई वडील. प्रथम गुरु आई आणि वडील. हे आहे गुरुची ओळख. सामान्यरित्या आपल्याला मार्गदर्शन करणारा तो गुरु. आता सद्गुरू जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? सद्गुरू म्हणजे काय? तर षड विकारावरतीने जय मिळवला आहे अशा व्यक्तीने आपल्या स्वतःच्या षड विकारावरती जय मिळवला आहे असा जो व्यक्ती आहे, आणि त्या व्यक्तीने केलेलं मार्गदर्शन म्हणजे तो सद्गुरू. म्हणजे संत ज्ञानेश्वर म्हण, संत तुकाराम म्हण, साईबाबा, स्वामी समर्थ. म्हणून बघ, माळसापतीने सद्गुरूंची, साईबाबांची ज्यावेळी त्यांना स्वागत केलं त्यावेळी ते काय म्हणाले? आओ साई, आओ साई. आणि तेच नाव त्यांना पडलं. आओ साई म्हणजे साई हा जो शब्द आहे, त्या शब्दातच तो तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे षड विकारावरती ज्यांनी नियंत्रण आणलेलं आहे, ताबा मिळवला आहे, आणि त्यानंतर ते मार्गदर्शन करत आहे. ते आपल्या भक्तांना, आपल्या त्या चाहत्यांना मार्ग दाखवत आहेत, त्यांच्यासोबत राहत आहेत, त्यांना ते वेळोवेळी सहकार्य करत आहेत, असा तो सद्गुरू. म्हणून बघ, ते स्वामी समर्थांचं एक हे आहे वाक्य, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे आहेत, आपल्यासोबत आहेत, क्षणोक्षणी आपल्यासोबत आहेत. साईबाबांची ती 11 वचनं, शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळतील पाय सर्व त्याचे, माझ्या समाधीची पायरी चढेल दुःखही हरलं सर्व त्याचे. ही जी 11 वचनं आहेत, त्या 11 वचनामध्ये साईबाबांनी आपल्या भक्तांना दिलेलं वचन आहे, मी तुझ्यासोबत आहे. म्हणून मी काय म्हणतो, कारण मी साई भक्त आहे, मी काय म्हणतो, साईराम बोलो और किधर भी चलो. आणि मला माहिती आहे माझे सद्गुरू, माझे गुरु, माझे सद्गुरू, माझे परमेश्वर, माझे सर्वस्व माझ्यासोबत नितांत असणार, निरंतर असणार, क्षणोक्षणी असणार. आणि त्यांनी मला त्याचा अनुभूतीसुद्धा दिलेली आहे. बाळा, लक्षात आलं का सद्गुरू आणि गुरुमधला फरक? कल्ला. ज्यांनी षड विकारावरती जय मिळवला आहे अशी जी व्यक्ती आहे, आणि ती व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करते, आपल्याला सहाय्य करते, आपल्यासोबत राहते, ती व्यक्ती
जरी जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तांसाठी. नवसास पावेल माझी समाधी, धरा दृढबुद्धी माझ्या ठाई. म्हणजे ते जरी आता अस्तित्वात नसतील, शरीररूपी नसलेत, तरी ते आपल्याला साथ देत असतात, सोबत करत असतात, सहकार्य करत असतात. आणि अशा अनेक प्रसंगातून, कठीण प्रसंगातून ते आपल्यासोबत उभे राहतात, आपल्याला मार्गदर्शन करतात. असे ते सद्गुरू. सद्गुरू आणि गुरुमधला फरक. संसाररूपी भवसागर पार करणारा तो सद्गुरू. म्हणून सद्गुरूची कास धरावी. सद्गुरू हा काय करतो? आपल्याला परत उदरात घेतो. आई आपल्याला आपल्या उदरातून, आपल्या गर्भातून आपल्याला जन्म देते, पण जो सद्गुरू आहे ना, तो परत आपल्याला गर्भात घेतो. म्हणजे लक्षात घ्या, जन्म आपला कधी होतो? आईच्या उदरातून, आईच्या गर्भातून. पण आपला पुनर्जन्म ज्यावेळी होतो, तो जन्म कुठला आहे? तर आपल्याला वास्तव कळते, सत्य कळते, ह्या जगाच्या न्यायरीती कळतात, ह्या सृष्टीचं कायदे नियम कळतात. हे कधी कळतात? ज्यावेळी सद्गुरू आपल्याला बाहेरून आतमध्ये घेतो, उदरात घेतो. लक्षात आलं का बाला? सद्गुरू आणि गुरु. गुरु काय करतोय? म्हणजे आपली आई आपल्याला जन्माला घालते, आणि सद्गुरू आपल्याला उलटं करतो. जन्माला घातल्यानंतर आपल्यामध्ये ज्ञानसमृद्धी घडवून आणतो. ज्ञानसमृद्धी म्हणजे जसं ज्ञानेश्वराने, संत ज्ञानेश्वराने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेडा वेद म्हणायला लागला. तीच अनुभूती सद्गुरू ज्यावेळी आपल्या डोक्यावरती हात ठेवतो, त्यावेळी आपण वेद म्हणायला लागतो. आणि हे जे काय मी अक्कल पाझळतोय, त्याला कारण माझ्या सद्गुरूने हे रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आहे. लक्षात आलं का बाळा? हा फरक आहे गुरु आणि सद्गुरूमधला. ते माझे ज्ञानेश्वर आहेत आणि मी त्यांचा रेडा आहे. लक्षात आलं का? सद्गुरू आणि गुरुमधला फरक. मग गुरुची कास, सद्गुरूची कास कधी सोडू नये. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्रद्धा आणि सबर. बघ, प्रश्न सुटला का? उत्तर कळलं का? सद्गुरू आणि गुरुमधलं कळला समजला मला.